आपल्या सगळ्यांसाठी आपण ठेवून दिलेलं आहे. आणि दुसरे 1500 रुपये देऊन आम्ही थांबलो नाही, तर तुमचा घरातला नियोजनाचा गाडा देखील व्यवस्थित चालावा, नियोजन देखील व्यवस्थित असावं म्हणून दरवर्षी 3 गॅस सिलेंडर मोफत द्यायचा निर्णय देखील देशात पहिल्यांदा हा आमच्या सरकारने केला, महायुतीच्या सरकारने केला. आणि म्हणून अनेक उपयुक्त योजना आपल्यापर्यंत पोहोचतायत, त्याचा फायदा तुम्हाला होतोय आणि तुम्ही सरकारवर विश्वास ठेवताय. याच्यासाठी काही लोकांच्या पोटामध्ये पोहोचलोय आणि पोट दुखी आहे, पण त्याच्यावर कसा ओवा द्यायचा, काय द्यायचं हे माझा थोडा मी या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. पण या योजना ज्या आहेत त्या ज्याने तुमच्यासाठी दिलेल्या आहेत, ज्याने तुमच्यासाठी केलेल्या आहेत, त्यांच्यावर मात्र आपलं देखील तेवढंच प्रेम असलं पाहिजे. आपला देखील पाठिंबाचा हात, आशीर्वादाचा हात आमच्या सगळ्यांसोबत असला पाहिजे. कारण शेवटी स्कीम नुसती देऊन उपयोगाची नाही, ती योजना आपल्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि ती पोहोचण्यासाठी प्रशासनानं अहोरात्र मेहनत करावी. या सूचना तुमच्या हजारो महिला भगिनींच्या समोर प्रशासनाला देण्यासाठी हा कार्यक्रम आहे. कदाचित कुणाला वाटेल हा सरकारचा कार्यक्रम आहे, कोणाला वाटेल हा पालकमंत्र्याला मोठा होण्याचा कार्यक्रम आहे, परंतु हा कार्यक्रम तुमच्या समोर प्रशासनाला सूचना देण्याचा कार्यक्रम आहे की प्रशासनानं माझ्या महिला भगिनीला त्रास न देता तिचा 1500 रुपयाचा भाग काय तो घरामध्ये देऊन पोहोचवावा, ही भूमिका सरकारनं घ्यावी, प्रशासनानं घ्यावी, यासाठी घेतलेला कार्यक्रम आहे. आणि या कार्यक्रमाला आपण उघडणं प्रतिसाद दिलेला आहे. मला असं वाटतं की हा पॅटर्न आता महाराष्ट्रामध्ये राबवला जातो. हा पहिला कार्यक्रम आहे, महाराष्ट्रातल्या जिल्ह्यामधला पहिला कार्यक्रम आहे जो जाहीरपणानं सामूहिकरित्या आपण एकत्र येऊन त्या दाखल्यांचं वाटप करतोय. मी जिल्हाधिकाऱ्यांना आताच सांगितले की 13 आणि 14 तारखेला लांजा, राजापूर, संगमेश्वर, चिपळूण हे पूर्ण जिल्ह्याच्या तालुक्याच्या ठिकाणी असे कार्यक्रम घेणं गरजेचं आहे, जेणेकरून महिलांमध्ये कॉन्फिडन्स आला पाहिजे की सरकार आपल्या मागे आहे, प्रशासन आपल्या मागे आहे, प्रशासन कुठलीही वाईट गोष्ट बघून घेणार नाही. हा एक आत्मविश्वास महिलांमध्ये निर्माण करण्याचे काम जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्याला करायचं आहे. मगाशी मला जिल्हाधिकारी सांगत होते, त्यांनी मला आणि महिलांना सांगितले की भारतामध्ये तुम्ही एक वाक्य वापरा, तुमचं वाक्य मी याला सगळ्याला सांगतो. ते मला असं म्हणाले की आम्ही कायमस्वरूपी सांगतो की यशस्वी पुरुषाच्या मागे महिलेचा पाठिंबा असतो, महिला असते. तसंच ते आता म्हणाले की यशस्वी महिलांच्या मागे आमच्या सरकारचा पाठिंबा आहे असं तुम्ही सांगा. आणि सरकार तुमच्यासाठी सगळ्या योजना त्या राबवत आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी देखील सरकार आणि पालकमंत्री म्हणून माझी आहे. फक्त मला अजून एक विनंती करायची आहे की काही या योजनेमध्ये गैरसमज आहेत, ते गैरसमज दूर झाले पाहिजे. गैरसमज काय की एका विशिष्ट लोकांसाठी ही योजना तयार केलेली आहे. मला असं वाटतं की या महाराष्ट्रामध्ये जेवढे जाती धर्म आहेत त्या प्रत्येक जाती धर्माच्या महिला भगिनीसाठी ही योजना आपण लागू केलेली आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीचा गैरसमज कोण पसरवत असतील तर त्यांना देखील चांगल्या पद्धतीचं उत्तर महिला भगिनी दिलं पाहिजे. काल मी एक बातमी वाचली की अमुक गोष्टी केल्या तर महिलांना फायदा होईल, अजून कागदपत्र बदलले तर महिलांना फायदा होईल. सगळ्या गोष्टीचा विचार करून सरकारने ही योजना आणली आहे आणि याच्यामध्ये कुठेही महिलांना त्रास होणार नाही ही प्रमुख भूमिका घेऊन सरकार या ठिकाणी काम करत आहे. आणि म्हणून ज्या काही शंका असतील त्या शंका दूर करण्यासाठी आपण तक्रार निवारण प्रत्येक तालुक्यामध्ये तहसीलदाराच्या ठिकाणी जी महिला भगिनी तक्रार घेऊन येईल ती त्याच्यामध्ये समाविष्ट होणार आहे की नाही होणार आहे हे पहिल्याच वेळी जर आपण सांगितलं आणि समाविष्ट होणाऱ्या प्रत्येक महिलेला आपण जर जिल्ह्याच्या वतीने न्याय देऊ शकतो तर खरोखरच एक चांगलं मॉडेल महाराष्ट्राच्या स्तरावर रत्नागिरी जिल्हा देऊ शकतो. एवढी ताकद प्रशासनाच्या सगळ्या अधिकाऱ्यांमध्ये आहे, फक्त आपण ते पुढे जाऊन काम करायचं पाहिजे. आज पोलीस अधीक्षक देखील काय मला सांगताना आनंद आहे की परवाच्या आमच्या बैठकीमध्ये त्यांनी मला स्ट्रिक्टली सांगितलं की ज्या ज्या ठिकाणी या महिलांच्या योजनेसाठी गर्दी होते महिलांची तिथं अनुचित प्रकार घडू नये यासाठी ड्रेस वरचा देखील महिला पोलिसांनी घेऊन आणि सिव्हिल ड्रेस मधल्या महिला पोलीस देखील आम्ही घेऊन जेणेकरून माझ्या महिलांना त्रास होणार नाही. कारण शेवटी अशा योजनांमध्ये जे महिलांची गर्दी होते त्यावेळी काय प्रसंग घडू नये ही दक्षता देखील जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेली आहे. आणि दुसरी मला आपल्याला एक विनंती करायची आहे की दुसऱ्या कुठच्याही माणसाकडे जाऊन हा फॉर्म भरून घ्यायची आवश्यकता नाही. प्रशासन सतर्क आहे, प्रशासन त्याच्यासाठी तयार आहे. त्याच्यामुळे दुसऱ्या कोणाला तरी 100-200 रुपये देऊन माझा फॉर्म भरून आण म्हणजे मी त्याच्यामध्ये 1500 रुपये मिळू शकते हे दुसऱ्या माणसाला सांगण्याची आवश्यकता नाही. त्याच्यामुळे आपण आपला फॉर्म भरू शकता, ऑनलाईन देखील भरू शकता, ऑफलाईन देखील भरू शकता.
कुठच्याही सर्टिफिकेटसाठी तुम्हाला नाचावं लागणार नाही, जायला लागणार नाही अशा पद्धतीची भूमिका देखील प्रशासनाने घेतली आहे. त्याच्यामुळे तुमच्या ज्या काही शंका असतील त्या दूर करण्याची जबाबदारी ही प्रशासनाची आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी जमला त्याबद्दल पालकमंत्री या नात्यानं आपल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि खात्री देतो की पात्र महिला भगिनींच्या खात्यामध्ये कुठच्याही परिस्थितीमध्ये 1500 रुपये दिले जातील. आणि 15 तारखेची अट ही आम्ही आता सुरू केली आहे. 15 जुलै पर्यंत त्याचा फायदा मिळेल असं आम्ही सांगितलं होतं, पण ती आता 31 ऑगस्ट पर्यंत केलेली आहे. आणि 31 ऑगस्टला जरी तुम्ही फॉर्म भरला तरी ज्या दिवशी ही योजना सुरू झाली त्या दिवसापासूनचे महिन्याचे सगळे 1500 रुपये एकदम तुमच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय हा माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेला आहे. त्याच्यामुळे गर्दी न करता फॉर्म भरण्याची ही योजना तुमच्यासाठी आहे. ही योजना पडून जाणार नाही. आणि याच्या पुढे जाऊन सांगतो की 31 ऑगस्ट नंतर देखील ही मुदत वाढवण्याचा जर निर्णय घ्यायचा असेल तो देखील आमचं सरकार नक्की घेईल. परंतु प्रत्येक महिला मागणी या योजनेमध्ये बसली पाहिजे ही आमची भूमिका आहे. आणि ती भूमिका जिल्हाधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सर्वच मला वाटतं अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पार पाडावी ही विनंती करतो. आणि सगळ्यात महत्वाचं अभिनंदन आणि कौतुक तुमच्या सगळ्यांच्या वतीनं माझ्या सगळ्या अंगणवाडी सेविका भगिनींचे करतो. पण एखादी शासनाची योजना आली की आम्ही कार्यक्रम घेतो, आम्ही भाषण करतो, आम्ही त्याचं श्रेय घेतो, आम्ही सांगणार आम्ही आता 5.5 लाख महिलांपर्यंत पोहोचणार आहे. पण त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं खरं काम जर कोण करणार असेल तर ती माझी अंगणवाडी सेविका आणि त्यांचे सर्व सहकारी करणार आहेत. आणि म्हणून तुमच्या सगळ्यांच्या वतीनं त्यांचं कौतुक करतो आणि हा देखील त्यांना विश्वास देतो. बांधणी किती वाढेल नाही वाढेल मला माहित नाही, परंतु आज तुम्ही तुमच्या भगिनीसाठी पुण्याचं काम करताय. अनेक कामं तुम्ही करता, त्याच्यात हे एक काम आहे. पण हे तुमच्या आयुष्यभरासाठी पुण्याचं काम आहे. कारण त्या महिला भगिनीला कायमस्वरूपी 1500 रुपयाची तजवीज तुम्ही करून देणार आहात. तुम्ही जर सर्वे केलात, तुम्ही जर तो फॉर्म भरला तरच आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकणार आहे. आणि म्हणून अंगणवाडी सेविकांना देखील मी मनापासून अभिनंदन करत असताना भविष्यात त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यांच्याकडे देखील सरकार दुर्लक्ष करणार नाही हा शब्द त्यांचा भाऊ म्हणून मी सगळ्या अंगणवाडी सेविकांना देतो. आणि तशी योजना काढली तशी आम्हाला काही लोकांनी सल्ला दिला होता की लाडका भाऊ देखील योजना काढा, ती पण योजना काढली. योजना काढली त्याला कळली नसते. 6,000, 8,000 आणि 10,000ची योजना आहे ती आमच्या भावांसाठी आहे. आता त्या भावानी प्रदर्शित आपल्या वयाला पुढे गेले. आपण जे 18 वर्षाचे, 21 वर्षाचे, 25 वर्षाचे जे खरे तरुण आहेत ते भारत देशाचं नेतृत्व करणार आहेत अशा आमच्या भावांसाठी देखील योजना आम्ही काढलेली आहे. त्याच्यामुळे बहिणींसाठी योजना काढल्यानंतर कोणाच्या पोटात दुखतंय हे मात्र तुम्ही निश्चित लक्षात ठेवावं ही विनंती मला करायची. म्हणजे बहिणींसाठी योजना घेतली, भावांसाठी काढा, भावांसाठी काढली, शेतकऱ्यांसाठी काढा. पण त्यांना आदल्या दिवशी माहिती नव्हतं की भावांसाठी देखील योजना होणार आहे, शेतकऱ्यांसाठी देखील योजना होणार आहे, आमच्या बहिणींसाठी देखील योजना होणार आहे. आणि गॅस सिलेंडर देऊन तुम्हाला देखील आम्ही गॅसवर ठेवणार आहोत हे त्याला आदल्या दिवशी माहिती नव्हतं. त्याच्यामुळे आदल्या दिवशी त्यांनी काय बोलायचं ते बोलून गेले. आणि आता ते आवाहन करतायत की या योजनेचा चांगला फायदा घ्या. ज्यांनी या योजनेवर टीका केली, ज्यांनी ही योजना महाराष्ट्रामध्ये येऊ नये म्हणून प्रयत्न केले, का नाही करत होते. मला हे राजकीय व्यासपीठ नाही त्याच्यावर बोलायचं नाही म्हणून काही लोकप्रतिनिधी त्याच्यावर भूमिका मांडली म्हणून सांगतो. कालही काही लोकांनी या लाडकी बहीण योजनेवर टीका केली. मला असं वाटतं की ज्याच्या ज्याच्या खात्यामध्ये, ज्या ज्या भगिनीच्या खात्यामध्ये पैसे पुढच्या महिन्यामध्ये जमा होतील त्यांनी त्यांना पत्र लिहा की तुम्ही जो आमच्या मनामध्ये गैरसमज करण्याचा प्रयत्न केला तो गैरसमज आमच्या खात्यामध्ये 1500 रुपये आल्यामुळं दूर झालेला आहे. आता आम्ही तुमच्या सोबत राहू, हा गैरसमज आता तुम्ही देखील दूर करावा असं माझ्या सगळ्या महिला भगिनींनी त्यांना एक पत्र लिहा. कारण एखादी योजना जाहीर केल्यानंतर काही लोकांच्या पोटात त्रास होता फार मोठा प्रश्न आहे. मी जर विरोधकांमध्ये असतो, मी जर विरोधी पक्षामध्ये काम करत असतो तर जाहीरपणाने एकनाथ शिंदेचं आणि देवेंद्रजींचं आणि अजितदादांचं जाहीरपणाने अभिनंदन केलं असतं आणि सांगितलं असतं की माझ्या मतदारसंघामध्ये देखील जा आणि 100% माझ्या महिलांना लाभ द्या. ही भूमिका मी विरोधक म्हणून घेतली असती. परंतु राजकारणासाठी, राजकारण करण्यासाठी ही योजना चांगली नाही, ही योजना बदनाम करण्याचं काम ते करतायत. त्यांना देखील आपण चांगल्या पद्धतीने महिला उत्तर दिलं पाहिजे एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला करतो.
आज मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी जमलेला आहात, त्याबद्दल मी सगळ्यांचं अभिनंदन आणि कौतुक करतो. भविष्यामध्ये शासकीय प्रत्येक योजना ही माझ्या महिला भगिनींपर्यंत पोहोचवली जाईल हा आपल्याला शब्द देतो. जय हिंद, जय भारत. प्रगती होत असते. पुन्हा एकदा सर्वांच्या वतीनं आपलं अभिनंदन. कार्यक्रमात पुढे या योजनेचा जो ऑफलाईन अर्ज आहे तो माननीय मंत्री महोदय यांना आपण सुपूर्द करणार आहोत. मान्यतेकरिता यासाठी मी मंचावरती आमंत्रित करते फरीदा काझी आणि मनीषा मांजकर यांना. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या दोन महिलांच्या वतीनं आपण हा ऑफलाईन अर्ज माननीय मंत्री महोदय यांना सुपूर्द करणार आहोत मान्यतेसाठी. आणि त्यानंतर लगेचच आज ज्या मंजूर लाभार्थी आहेत त्यांना मंजुरीचे हे वितरण आपण करणार आहोत. शेगाव सरपंच फरीदा काझी आणि महिला लाभार्थी प्रातिनिधिक स्वरूपात मंचावरती त्यांना मी आमंत्रित करते. हा ऑफलाईन अर्ज आहे तो माननीय मंत्री महोदय यांना मान्यतेसाठी सुपूर्द करायचा आहे. आजच्या कार्यक्रमाचं औचित्य साधून मराठमोळ्या या फेट्याचं ज्यांनी धारण केलेलं आहे त्या सगळ्या महिला भगिनींना मंचावरती मी आमंत्रित करते. आजच्या कार्यक्रमाचं औचित्य आहे संगीता लोगडे. कृपया महिलांनी मंचावर यायचं आहे. संगीता लोगडे, उज्ज्वला मालक, श्रेया गुरव. ज्या महिला या योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत त्या महिलांनी कृपया मंचावरतीच थांबावं. आपण त्यानंतर एकत्रित ग्रुप फोटोही घेणार आहोत. तत्पूर्वी केशरी रेशन कार्डचं वाटप आपण करतोय. संगीता लोगडे, उज्ज्वला मालक, श्रेया श्रेया गुरव, राजेश्री नागवेकर, श्रेया गुरव त्यानंतर राजेश्री नागवेकर आणि सुजाता आंबे. रत्नागिरी प्रांताधिकारी देसाई साहेब यांना मंचावरती आमंत्रित करते. त्यानंतर श्री साहेब, ज्योती नितीन माणिक, सूर्यवंशी साहेब, त्याचप्रमाणे मांडे साहेब, राजीव साहेब, राजेश्री नागवेकर आणि सुजाता आंबे. ही योजना यशस्वी पद्धतीने अंमलात आणण्याकरता सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचे देखील खूप मोठे श्रम आहे. एका टाळ्यांनी आपण त्यांना अभिनंदन आणि त्यांना धन्यवाद देतो. योजना आपल्यापर्यंत पोहोचण्याकरता खूप महत्त्वाचे दुवे आहेत. सुजाता आंबे केशरी रेशन कार्डचं वाटप देखील यानंतर सर्व महिला फोटो आपण घ्यायचा आहे. आजच्या योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत त्याचप्रमाणे केशरी रेशन कार्ड त्यांना वाटप करण्यात आले. आम्हा सर्व उपस्थित महिलांना लंच बॉक्समध्ये पुलाव भात, लोणचं आणि एक बिस्लरीची बाटली सर्वांना दिली. अशा प्रकारे आजचा हा सर्व कार्यक्रम खूप आनंदमय होता. एवढी सर्व महिलांची उपस्थिती पूर्ण सभागृहामध्ये होती
आणि नंतर लाईट बंद करून सर्व महिलांना टॉर्च चालू करायला सांगितले. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय सद्गुरू.